संगीताला, कलेला, कलाकाराला ह्या सीमा नसतात असं बोललं जातं. आपण 2-4 दिवस झालं जंतर मंतरवरनं एक व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघतोय की एक महिला आहे, कोण आहे महिला माहीत नाही, पण एक महिला आहे जी अल्ला तेरा नाम रहेगा असं एक छोटासा क्लिप आहे आणि सोशल मीडियावर असं दाखवलं जातं की त्या मंचाचा वापर करून तिने दुसऱ्या धर्माचा प्रचार करते. पण आपण मागं जाऊन किंवा ती खरंच पूर्ण जे काय बोलते हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर खूप छान आहे ते. 1977 मध्ये जियाउल हक म्हणून एक लष्करी राजवट चालू झाली पाकिस्तानमध्ये. त्या लष्करी राजवटीमध्ये तिथलं प्रसार माध्यम सर्व माणसांवर वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, कोणाला बोलण्याची तिथं मुभा नव्हती. त्याचबरोबर तिथे अजून एक कायदा लागू केला, तो म्हणजे महिलांना सार्वजनिक ठिकाणी साडी घालण्यास विरोध केला किंवा बंदी होती. त्या बंदीचं कारण असं होतं की तो भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे, भारतीय संस्कृतीशी जोडलेला आहे, म्हणून तिथल्या महिलांना साडी सार्वजनिक ठिकाणी घालण्यास बंदी होती. आता हा या कवितेबद्दल असं आहे की ही कविता प्रसिद्ध फैज म्हणून यांनी जी लिहिलेली आहे आणि इक्बाल बानो यांनी ती गायलेली. लाहोरमध्ये एका फंक्शनमध्ये इक्बाल बानो यांनी ह्या लष्कराच्या विरोधात काळी साडी घालून पूर्ण मंचाच्या समोर हे हम देखेंगे म्हणून हे गाणं गायलं आणि ही पूर्ण कवितातला तो कडवं आहे, अल्ला तेरा नाम रहेगा. सो या कवितेचा सारांश असा आहे थोडक्यात जो मला समजला किंवा समजतो की बाबा ह्या निष्ठुर आणि राजवटीला जो स्वतःला देव म्हणून समजतोय किंवा स्वतःला धर्म म्हणून समजलेला आहे, हा त्याच्या विरोधात इथं कोणीच नाही आहे. फक्त एकच आहे, तो म्हणजे पिता परमेश्वर, वरचा माणूस किंवा वरचा आपण ज्याला कोणाला आपण ज्याच्या रीतिरिवाजा हिशोबाने आपण ज्याला देव म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही आहे. माणूस हा नश्वर, असा त्या पूर्ण कवितेचा सार. पण कुठंतरी आपण एक छोटासा नॅरेटिव्ह तयार करून ठेवलेला आहे आणि त्या कुठंतरी त्या प्रोटेस्टलाच आपल्याला चुकीचं ठरवायचं आहे म्हणून ही पेड माणसं फिरतायत त्या गोष्टीचा नॅरेटिव्ह तयार करून.